नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. एक जी भरती निघालेली आहे. हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकीकडून इथं भरती निघाली 2026 साठी. यामध्ये तुमचे जे पद असणार आहे, इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिससाठी तर अपॉर्च्युनिटी आहे. डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिससाठी पदभरती आहे आणि नॉन टेक्निकलमध्ये ग्रॅज्युएट पदवीधरसाठी तर अप्रेंटिसशिप भरती आहे. टोटल इथं सगळ्या पदांना मिळून 90 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता सर अप्लाय करण्यासाठी इंजिनिअरिंग पदवीवाले अप्लाय करू शकता, डिप्लोमा इंजिनिअरिंगवाले अप्लाय करू शकता आणि एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. आता अप्लाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. खडकी, पुणे इथं तुमचं जॉब लोकेशन आहे. अर्ज जो आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने याचा फॉर्म भरायचा आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता व तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप देणार आहे. अर्ज कसा पाठवायचा आहे त्याची पण माहिती तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी भरती निघालेली आहे अति विस्फोटक निर्माणीकडून आहे. हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरीकडून भरती निघाली आहे, जी की युनिट इंडिया लिमिटेडची म्युनिटिशनची इंडिया लिमिटेडची कंपनी आहे. गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस कंपनी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सची. यामध्ये याचे हेड ऑफिस जे दिलेले आहे खडकीमध्ये आहे, पुण्याला, महाराष्ट्राला. ओके, याच्यामध्ये 41 100 3 हा 41 1003 हा पिनकोड आहे. त्याचा इथं फोन नंबर दिलेला आहे. त्यानंतरचा फॅक्स नंबर दिलेला आहे, ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. जेणेकरून तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही करू शकतात. दिनांक 1 जानेवारी 2026 ला याची नोटिफिकेशन करण्यात आलेली होती. याच्यामध्ये दिलेली ॲडव्हर्टाइजमेंट जी पद आहे याच्यामध्ये आता एंगेजमेंट दिलेली आहे. इंजिनिअर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी आहे. डिप्लोमा ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी इथं पद आहे. त्याचं नॉन इंजिनिअरिंगमध्ये जनरल स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप पण आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर चीफ जनरल मॅनेजर हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी पुणेकडून ही भरती निघालेली आहे. इन्व्हाइट केलेली आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेशन एंगेजमेंट आहे अप्रेंटिसशिप्स करिता. प्रोव्हिजनल आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण माहिती. अप्रेंटिसशिप ॲक्ट दिलेला आहे 1961 चा. त्यानुसार आपण त्यात अप्लाय करू शकतो. आता प्रॅक्टिकल याच्यामध्ये ट्रेनिंग आपल्याला भेटणार आहे. फ्रेश इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला, डिप्लोमा टेक्निशियनला आणि केमिकल इंजिनिअरला, मेकॅनिकल इंजिनिअरिंगला, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला, नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटला इथं 1 इयर 1 वर्षाच्या अप्रेंटिसशिपसाठी 2026-27 साठी त्यात अपॉर्च्युनिटी आलेली आहे. आता याच्यामध्ये बघायला गेलं डिटेल दिलेलं आहे व्हॅकन्सीजबद्दल. इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स अँड अप्रेंटिसशिप्स अँड डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटिसशिपसाठी इथं पदभरती आहे. सीरियल नंबर दिलेला आहे. याच्यामध्ये ज्या सब्जेक्ट फील्ड ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा कोर्स दिलेला आहे आणि द नंबर ऑफ व्हॅकन्सीज दिलेला आहे अप्रेंटिसशिपसाठी, टोटल ऑफ व्हॅकन्सी. ओके, सगळ्यात पहिलं जी दिलेलं आहे याच्यामध्ये पद इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी तर व्हॅकन्सी आहे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये. ओके, आता याच्यामध्ये UR, SC, ST, OBC कॅन्डिडेटला तर पदभरती आहे. UR मध्ये 10 व्हॅकन्सी, SCला 3 व्हॅकन्सी, STला 2 व्हॅकन्सी, OBCला 5 व्हॅकन्सी, 20 पदांसाठी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी पदभरती आहे. 2 नंबरचे जे पद आहे डिप्लोमा टेक्निशियन्समध्ये आहे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये. याच्यात पण सेम तसेच पद दिलेले आहे. UR कॅटेगरीला 10 पदं, SC कॅटेगरीला 3 पद, STला 1 पद आणि OBCला 6 पद. याच्यातून 20 पदं बघायला मिळतात. 3 नंबरचं पद आहे नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटमध्ये जनरल स्ट्रीममध्ये दिलेले आहे पदभरती. UR कॅटेगरीमध्ये 25 पदं, SC कॅटेगरीमध्ये 8 पदं, ST कॅटेगरीला 4 पदं, OBCला 13 पदं, अशी टोटल 50 पदांसाठी भरती आहे. आता सगळ्या पदांना जर बघायला गेले तर UR कॅटेगरीमध्ये 45 पदं आहे, SC कॅटेगरीला 14 पदं, ST कॅटेगरीमध्ये 7 पदं, OBC कॅन्डिडेटसाठी 24 पदं आणि टोटल इथं 90 पदांसाठी ही भरती निघालेली आहे. शैक्षणिक पात्रता असतात एज्युकेशन क्वालिफिकेशन जर बघायला गेलं तर आपल्याला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी अप्रेंटिसशिपसाठी इंजिनिअरिंग डिग्री आपली झालेली पाहिजे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये. तरच आपण यामध्ये अप्लाय करू शकतो. डिप्लोमावाल्यांसाठी टेक्निशियन अप्रेंटिसशिप झालेली पाहिजे डिप्लोमा झालेला पाहिजे टेक्निशियनमध्ये आपला, जो की डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलमध्ये झालेला असेल तरच आपण अप्लाय करू शकतो टेक्निकल एज्युकेशनकडून. आणि नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी जे पद आहे एनी ग्रॅज्युएट डिग्री जनरल स्ट्रीमवाले इथं अप्लाय करू शकतात. ओके, तर चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. त्याच्यानंतर नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटमध्ये दिलेली आहे पदभरती, जे की बॅचलर ऑफ आर्टवाले अप्लाय करू शकता, बॅचलर ऑफ सायन्सवाले अप्लाय करू शकता, बॅचलर ऑफ कॉमर्सवाले अप्लाय करू शकता, बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सवाले अप्लाय करू शकता, बॅचलर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनवाले अप्लाय करू शकता आणि बॅचलर मॅनेजमेंट सायन्सवाले अप्लाय करू शकता. तर चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ओके, आता ऑनली याच्यामध्ये आपल्या फ्रेशली याच्यामध्ये पास आउट आपल्याला स्टुडंटसाठी अपॉर्च्युनिटी आहे. जी आता फ्रेश पास आउट झाले त्यांनाच याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी देण्यात येणार आहे. म्हणजे फ्रेश कॅन्डिडेट त्यांना लागतात. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या ट्रेडनुसार आपल्याला याच्यामध्ये पदभरतीनुसार अप्रेंटिसशिप्स आहे, जी की आपल्याला बघू शकता ट्रेनिंग दिलेली आपल्याला 4 वर्षाची पासिंग आपली झालेली असेल 4 वर्षांमध्ये आता येणाऱ्या 2026च्या आसपास 2021 मध्ये जे असेल पास आउट 21च्या नंतर जे त्यांना याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्समध्ये जनरल स्ट्रीममध्ये आणि डिप्लोमा
अपेंडिशिपसाठी ट्रेनिंगसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. 1 वर्षाची अपेंडिशिप ट्रेनिंग आपल्याला मिळेल. त्याच्यामध्ये ऍक्ट वगैरे दिलेला आहे. आता पुढे गेले आपण. आता इफ याच्यामध्ये गॅप वगैरे असेल आपल्या करिअरमध्ये 1 वर्षाच्या जास्त आपला गॅप झालेला असेल, तर आपण याच्यात अप्लाय करू शकत नाही. आपला गॅप वगैरे गॅपवाल्यांना याच्यात घेत नाही. जे फ्रेश कॅन्डिडेट्स असतात, जे रेग्युलरली काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांना तिथं ऑपॉर्च्युनिटी भेटते. तर सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे, जी की सिलेक्शन प्रोसेस आहे. आपल्याला बेसिस मेरिट लिस्ट आहे. बेसिक आपल्याला मार्क असेल. फायनल आपल्याला जे फायनल इयरमध्ये जी एक्झामिनेशन झालेली आहे त्याच्या पर्सेंटेज जे आहे, जे की पर्सेंटेज आपल्याला इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असो, नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असो, या टेक्निशियन डिप्लोमा असो, यांच्या ज्या पर्सेंटेजनुसार आपल्याला कॅटेगरीनुसार आपल्या पर्सेंटेजमध्ये सिलेक्शन होईल. फक्त कॅटेगरीवर आपल्या पर्सेंटेजवर सिलेक्शन आहे, कॅटेगरीनुसार. आता कॅन्डिडेटसाठीच मीटिंग दिलेली आहे, जी की इंडिव्हिज्युअल क्रायटेरियावाले फॉरवर्ड करतील कम्प्लिटली आपले ॲप्लिकेशन जे आहे. ॲप्लिकेशन फॉर्म आपल्याला दिलेला आहे, जो की फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला डिक्लेरेशन्स वगैरे देण्यात आलेले आहे. तो फॉर्म भरायचा आहे, डॉक्युमेंटेशन त्याच्या मागे लावायचे आहे, संपूर्ण डॉक्युमेंटेशन्स, आणि त्यांच्या ॲड्रेसवर आपल्याला पाठवायचे आहे, जो की ॲड्रेस मी तुम्हाला खाली दाखविलेच. आणि याच्यामध्ये पुढे देण्यात आलेलं आहे डॉक्युमेंट आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट पण लागणार आहे नंतरून. ओके, कॅन्डिडेटला इथं इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंट्स जे आहे, ओके, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला मेडिकल एक्झामिनेशनसाठी आपल्याला बोलवण्यात येईल. तुम्ही डॉक्युमेंट पाठवल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट चेकिंग वगैरे करेल. चेकिंग वगैरे झाल्यानंतर ते तुम्हाला मेसेज करतील किंवा कॉल करतील किंवा तुम्हाला पोस्टाने लेटर पाठवतील की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या, मेडिकल एक्झामिनेशनसाठी या. ओके, किंवा ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून पण तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाते. आता पोलीस कॅरेक्टर सर्टिफिकेशन आपल्याला लागणार आहे, जे व्हेरिफिकेशनसाठी लागत असतात. ओके, म्हणजे आपल्याला मेकॅनिकल एक्झामिनेशन्स आपल्यासाठी ट्रेनिंग घेतली जाते. आता जनरल इन्फॉर्मेशन जर बघायला गेलं, ठीक आहे, आता पुढे बघू. आता याच्यामध्ये दिलेलं आहे ॲप्लिकेशनची आहे आपल्याला बेसिकली ॲप्लिकेशन एंगेजमेंट इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अपेंटिशिपसाठी तर पदभरती आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळते. आता याच्यामध्ये रेट ऑफ स्टायपन दिलेला आहे पर मंथमध्ये. इंजिनिअरिंग नॉन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अपेंटिशिपमध्ये पगार जो असणार तुम्हाला स्टायपन 12,300 रुपये असणार आहे, आणि डिप्लोमावाल्यांसाठी जे आहे अपेंटिशिपसाठी 10,900 रुपये पगार आपल्याला भेटेल. पगार यामध्ये चांगला मिळतोय. ओके, जेणेकरून तुमचं राहण्याची एकट्याची व्यवस्था होऊ शकते. आता याच्यामध्ये दिलेले आपल्याला नेसेसरी आपल्याला सबमिट करायचे कॉपी वगैरे सर्टिफिकेशन त्याच्या मागे लावायचे आहे. जे आपण कॅन्डिडेट्स आपण कोणत्याही कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी असाल, SC ST असाल, कोणत्याही कॅटेगरी कॅटेगरी सर्टिफिकेशन लागणार आहे, आपल्याला मस्ट आहे. त्याच्यानंतर लास्ट डेट दिलेली आहे सबमिशन करायची, जी की आता आजच्या दिवसापासून आपल्याला 21 दिवसापर्यंत हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म त्यांच्या ॲड्रेसवर पाठवायचा आहे. ॲडव्हर्टाईज आल्यापासून आता त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. आता इंटरेस्टेड कॅन्डिडेटनी यांनी फॉर्मॅट दिलेला आहे, जे की त्याच्यामध्ये आपल्याला झेरॉक्स कॉपी वगैरे अटॅच करायचे, ऑल सर्टिफिकेशन अँड झेरॉक्स कॉपीज त्याच्यामध्ये आता येऊ शकतात. आपल्याला कास्ट सर्टिफिकेट येऊ शकतं, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेशन, मार्कशीट्स अँड डिग्री सर्टिफिकेशन, डिप्लोमा सर्टिफिकेशन, ओके, लिव्हिंग सर्टिफिकेशन, त्याच्यानंतर CGPA पर्सेंटेजमध्ये टाकून द्या. ओके, युनिव्हर्सिटीचे डॉक्युमेंटेशन, डिग्री सर्टिफिकेशन कॉपी, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी डॉक्युमेंट्स आपल्याला झेरॉक्स कॉपी काढून यांच्या मागे लावायचे आहे. 21 दिवसाच्या आत ॲप्लिकेशन फॉर्मॅट यांच्या ॲड्रेसवर भरून पाठवायचं आहे. त्याच्या मागे डॉक्युमेंट्स पण टाकायचे आहे. एक पाकिटामध्ये डॉक्युमेंट सगळे टाकायचे आहे आणि पोस्टाने यांच्या ॲड्रेसवर पाठवा. ॲड्रेस त्यांचा हा आहे, द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी, खडकी, पुण्याला 41,1003 हा पिनकोड आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाठवायचा आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे आता फॉर्मॅट ॲप्लिकेशन 1 इयर अपेंटिशिपचा ट्रेनिंग फॉर्मॅट दिलेला आहे, जो की इन्फॉर्मेशन आपण आता बघू. मॅनिटरी आपल्याला भरायची आहे. सगळ्यात पहिलं दिलेलं आहे याच्यामध्ये नेम ऑफ द कॅपिटल लेटर, आपल्याला नाव टाकायचं आहे कॅपिटल लेटरमध्ये. डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. कास्ट आपली कोणती, SC ST OBC जनरल ती निवडून घ्यायची आहे. प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, ज्या ॲड्रेसवर तुम्ही आता सध्या राहत आहात. ओके, डिप्लोमा ग्रॅज्युएट पर्सेंटेज मार्कशीट्सनुसार आपल्याला टाकायचे आहे, त्याची इथं मार्कशीट लावायची आहे. स्टीम इंजिनिअरिंग नॉन टेक्निकलमध्ये टेक्निशियन डिप्लोमामध्ये आपले पर्सेंटेज टाकायचे आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये मेन्शन स्टीम वगैरे केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल जी असेल त्याचं नाव टाका. आणि नॉन इंजिनिअरिंगमध्ये मेन्शन स्ट्रीम टाकायची आहे, BA, BSc, BCom, BCA, BBA, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स. ओके, जे पण आपलं असेल ते निवडून घ्यायचं आहे. याच्यामधून आपल्याला काय झालेलं आहे, सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफ लावा, याच्यामध्ये क्रॉस साईन करून द्या. ओके, त्याच्यानंतर टेक्निशियन डिप्लोमा झालेलं असेल तर केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकमधून ते चॉईस करा. इथं लिहून घ्या समोर काय झालेलं आहे तुमचं, याच्या समोरच लिहायचं याच्या आपल्याला. ओके, याच्या समोर आपल्याला लिहून घ्यायचं आहे. ओके, जे काही येते. त्याच्यानंतर मोस्ट आपल्याला इयर द्यायचे, पासिंग अँड डिग्री सर्टिफिकेशन अँड डिप्लोमा कधी झाला आपला. आता आपली डिग्री आणि डिप्लोमा कधी झाला तर इयर इथं लिहून टाका, पासिंगचं पूर्ण तारीख टाका,
आणि नंबर टाका. इथं आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे. 2 टाका 1 सोडून, जेणेकरून आपले दोघी फोन चालू पाहिजे. 2 ईमेल ॲड्रेस पण तुम्ही टाकू शकता. 1 टाकायचं असेल 1 टाका, पण कंपल्सरी आहे. तिच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ओके. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे, करिअरमध्ये आपल्याला 1 वर्ष बिटवीनचा जास्त गॅप असेल, रिझल्ट आल्यापासून, तर तुम्ही ह्याच्यात अप्लाय करू शकत नाही. याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यात दिलेली माहिती वगैरे ती बघून घ्यायची. डिक्लेरेशन वाचा. आय डू हॅव हिअरली फॉर डिक्लेरेशन कंप्लीट करेक्ट बेस्ड फॉर माय नॉलेज अँड बिलीव्ह ओके असे दिलेले आहे. व सगळे डॉक्युमेंट माझे ओके आहे आणि मी इथं माझ्या डॉक्युमेंटनुसार इथं काम करण्यासाठी इच्छुक आहे. हे सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल आहे. प्लेस डेट दिलेली आहे ते टाकून घ्या. ज्या दिवशी पाठवत असाल त्या दिवशी सिग्नेचर करा. तुमची इथं ॲप्लिकेंटची सिग्नेचर आणि नाव टाकून द्या. एवढा छोटासा फॉर्म, एकच PDF आहे. जी तुम्ही क्रॉप करून PDFची डाउनलोड करू शकता. ओके. खाली आल्यानंतर डिक्लेरेशन दिलेले आहे, ॲफिडेव्हिट. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही इथं सबमिटेड फॉर द कॅन्डिडेट फॉर ड्युरिंग व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन. आपलं नाव टाकायचं. याच्यामध्ये काय असेल, डॉटर, सन, रेसिडेन्स, ॲड्रेस वगैरे, कुठं राहता, काय राहता, डिप्लोमा, ग्रॅज्युएट, जे पण आपले एक्झामिनेशन असेल, फॉर्म कुठून तर कुठपर्यंत झालेले, कॉलेज फीस वगैरे टाका. किती वर्ष केलेलं आहे. ओके. असं तसं दिलेलं आहे. अशी छोटी मोठी माहिती आहे. डेट, प्लेस दिलेला आहे. सिग्नेचर करून द्या तुमची. याची पण PDF फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करा. ओके. आणि जे पण तुमचे डॉक्युमेंट दिलेले आहे, सिग्नेचर आपल्याला त्याच्यावर करायची आहे. म्हणजे आपली सिग्नेचर केली म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट त्याला आपण म्हणतो, होऊन जातात. ओके. तर प्रत्येक डॉक्युमेंटवर झेरॉक्स कॉपीवर आपली सिग्नेचर करून द्या. करिअर गॅप वगैरे असेल तर त्याचा स्टॅम्प पेपर आपल्याला लागेल. स्टॅम्प पेपर नोटरी करून द्यायची आहे. का बा तुम्ही स्कॅप घेतलेला आहे 4 वर्षावर, तुम्ही अप्लाय करू शकता. पण गॅप असेल तर तुम्हाला त्याचा ॲफिडेव्हिट म्हणजे तुम्हाला स्टॅम्प पेपर द्यावा लागेल. ओके. तहसील कार्यालयामधून कॉपी करायचे. डिक्लेरेशन कॉपी वगैरे दिलेले अलाउड डॉक्युमेंटेशन ओरिजिनल आहे. सबमिटिंग करत आहे आणि याच्या मागे लिहून द्यायचे डॉक्युमेंटवर सिग्नेचर करून त्या मागे लावून द्या. 2 पेजेसचे आपण PDF काढा. संपूर्ण फॉर्म वाचून नीट भरा. त्यानंतर सगळे डॉक्युमेंट याच्या मागे लावून पोस्टाने त्यांच्या ॲड्रेसवर पाठवा. ॲड्रेस दिलेला आहे, द चीफ जनरल मॅनेजर, हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्टरी, खडकी, पुणे, महाराष्ट्र 411003. या महाराष्ट्राचा इथं पिनकोड आहे. याच्यावर आपल्याला पाठवायची आहे. ओके. छोटीशी नोटिफिकेशन होती. 90 पदांसाठी भरती निघालेली आहे. ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचे आहे. हा तुमचा PDF फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपला शेअर करून देईन. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकतात. ओके. आणि याची ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. जेणेकरून तुम्हाला काही अपडेट्स वगैरे वाचायचे असेल तर जाऊन तुम्ही बघू शकतात. ओके. त्याच्यानंतर काय डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.